भाजपचे माजी आमदार राम सातपुतेंनी रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी होईल असा दावा केला। मोहिते पाटलांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा केल्याचा आरोप करत त्यांना कारखान्याच्या संचालक पदावर राहण्याचा अधिकार नाही असं ट्विट राम सातपुते यांनी केलं होतं। बातमी आपण पाहतोय। राम सातपुतेंची मोहिते पाटलांवर सडकून टीका पाहायला मिळाली। रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी होईल असा दावा सुद्धा करण्यात आलाय। मोहिते पाटलांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा केल्याचा आरोप सुद्धा सातपुतेंनी केला। रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी होईल असा दावा सातपुते यांनी केलाय। माजी आमदार राम सातपुते यांनी दावा केलाय। सडकून टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे। मोहिते पाटलांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा केल्याचा ठपका सुद्धा आरोप सुद्धा सातपुतेंनी केला। मोहिते पाटलांना कारखान्याच्या संचालक पदावर राहण्याचा अधिकार नाही असं सुद्धा राम सातपुते यांनी म्हटलेलं आहे। मोहिते पाटलांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत घोटाळा केल्याचा आरोप सुद्धा राम सातपुते यांनी केलाय। रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी होईल असा दावा, ठाम विश्वास हा सातपुते यांनी व्यक्त केलेला आहे। रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी होईल असा दावा सातपुते यांनी। राम सातपुते यांनी आज सकाळी रणजितसिंह मोहिते पाटील यांना कारखान्याच्या संचालक पदावरून काढण्यासाठीचं एक ट्विट केलेलं आहे। भाऊ, हे ट्विट करण्यामागचं नेमकं काय कारण आहे? काय तो घोटाळा तुम्ही सांगितलेला आहे? तुम्ही नाही, मुळात सहकारी महाराष्ट्र सहकारी कायदा जो आहे, सहकारी संस्था कायदा अधिनियम जो 1960, या अधिनियमाला धरून 88ची चौकशी एखाद्यावरती बसली, 88 कलम 88ची, आणि त्या 88च्या चौकशीत एखादा दोषी आढळला तर त्याला दुसऱ्या एखाद्या संस्थेवरती संचालक म्हणून राहता येत नाही। रणजितसिंह मोहिते पाटलांनी जिल्हा बँकेमध्ये घोटाळा केलाय। यांनी त्या ठिकाणी खिरापती वाटल्यासारखे कर्ज वाटलेत। 200 कोटी 500 कोटी हा जनतेचा पैसा, हा गरिबांचा, दुर्बलांचा, शेतकऱ्यांचा पैसा या ठिकाणी स्वतःच्या कारखान्याला घेतले, भ्रष्टाचार केला। त्या रणजितसिंह मोहिते पाटलावरती दोष सिद्ध झालेत। त्यामुळे त्यांना कारखान्याचं संचालक जे चेअरमन आहेत त्या चेअरमन पदावरून काढावं याच्यासाठी त्या ठिकाणी स्टेटच्या जॉईंट सेक्रेटरीने, शुगर जॉईंट सेक्रेटरीने यांच्यावरती ठपका ठेवलाय। त्यांना 7 दिवसाची मुदत दिलेली आहे 16 तारखेपर्यंतची, की तुम्ही याच्यावरती क्लॅरिफिकेशन द्या, नाहीतर तुम्हाला पदावरून काढण्यात येईल। या अत्याचारी रणजितसिंह मोहिते पाटलाला कारखान्याच्या चेअरमन पदावरून येत्या काळामध्ये जावं लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही टोकाचा संघर्ष करणार आहे। देव इंगोले, पुढारी न्यूज, नागपूर।